एडिशनल सीपी ईस्ट रीजन श्री मनोज पाटिल, डीसीपी ट्रॅफिक श्री अमोल झेंडे, मंचावर उपस्थित सर्व ट्रेनर्स, या आयोजनमध्ये जे अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली आहे श्री अश्विनी मल्होत्रा जे आज इथे उपस्थित नाही है, श्री अजय अग्रवाल आणि विशेष करून श्रीमती मंजिरी गोखले जे पण आज इथे उपस्थित नाही है, परंतु 3-4 महिन्यापूर्वी ज्यावेळी ही आम्ही इच्छा मनोज पाटील साहेबांकडे सांगितले होते की कर्मचाऱ्यांना जसे मुंबईमध्ये ट्रॅफिक मी जॉईंट सीपी ट्रॅफिक असताना आणि पूर्वी आणि आज पण ट्रॅफिक कर्मचारी ज्यावेळी त्यांचे पोस्टिंग कर्मचाऱ्यांचे ट्रॅफिक ब्रांचमध्ये होतो त्यावेळी बाईकला ट्रॅफिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये त्यांचे प्रशिक्षण होतात आणि त्याच्यानंतर ते रस्त्यावर उतरतात. पुणे शहराला आतापर्यंत अशी प्रकारची ट्रेनिंगची सोय सुविधा नव्हती, परंतु जरी आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिसोर्सेस नव्हता तरी पण ही इच्छा आम्ही मनोज पाटील साहेबांना सांगितली की आमचे सर्व कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर 100% ट्रॅफिक कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग द्यायची आहे. त्याने श्रीमती मंजिरी गोखले सोबत 2-4 दिवसानंतर आमच्याकडे आले आणि त्यांनी एक विस्तृत प्रेझेंटेशन दाखवलं आणि प्रेझेंटेशनचे कंटेंट बरोबर कसे लवकरात लवकर ट्रेनिंग देता येईल, म्हणजे आम्ही 25 तासाची ट्रेनिंग अंदाजे प्रत्येक कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला या विषयावर व्हायला पाहिजे अशा प्रकारची एक धोरण होती आणि त्याच्या अनुषंगाने फेब्रुवारीमध्ये पूर्ण कन्सेप्ट कन्सीव्ह झाला आणि आज मे महिन्यामध्ये आमचे 1000 पेक्षा जास्ती ट्रॅफिक कर्मचाऱ्यांचे प्रथम राऊंडची ट्रेनिंग कंप्लीट झालेली आहे. अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, अत्यंत अभिनंदनीय गोष्ट आहे आणि त्यासाठी मी श्री मनोज पाटील, श्रीमती मंजिरी गोखले, श्री अजय अग्रवाल, श्री अश्विनी मल्होत्रा आणि सर्व प्रशिक्षण देणारे गणमान्य व्यक्तिमत्वाचे हार्दिक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि जे पोलीस विभागाकडून अत्यंत मोठी अत्यंत चांगली महत्वाची भूमिका बजावलेली आहे ते आमचे ग्रेड PSI श्री रघतवान जे आता या महिन्यात रिटायर होत आहे, परंतु त्यांनी ज्या कमिटमेंट आणि ज्या डेडिकेशननी ही सर्व आयोजन केलेले आहे, मी आमचे सर्व पुणे शहर पोलीस दलांचे तर्फे त्यांचे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि जरी आपण 31 मेला रिटायर होत आहे तरी पण आपण याचे पुढचे काळात पण आमचे सोबत राहून आमचे कर्मचाऱ्यांचे आणि नागरिकांचे ट्रेनिंगसाठी जी आमची एक धोरण आहे त्यामध्ये आपण एक महत्वाची भूमिका बजावणार अशी आमची अपेक्षा आहे आणि विश्वास आहे. जे वाहतूक शाखेचे जे अधिकारी श्रीमती रुनल मुल्ला, श्री बलकोटकी, बाकी काही रिटायर्ड अधिकारी, RTO विभागाचे अधिकारी आणि रिटायर्ड अधिकारी त्यांचे सर्वांचे आम्ही अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. यामध्ये ट्रेनिंग आता प्रथम राऊंडची झालेली आहे. ही ट्रेनिंगची प्रक्रिया पुढे पण चालत राहणार आहे आणि यासाठी आमची एक अपेक्षा राहील डीसीपी ट्रॅफिक साहेबांकडून की आमचे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे जे ई-लर्निंग मॉड्यूल आहे त्यामध्ये वाहतूक शाखेशी संबंधित जे ई-लर्निंग मॉड्यूल्स आहेत ते आपण कृपया करून काढावी आणि आपले अधिकारी कर्मचारी त्याचे पण ई-लर्निंग मॉड्यूल्स मध्ये जे अत्यंत प्रोफेशनल रित्याने मॉड्यूल्स तयार करण्यात आलेले आहे त्याचे पण आपण उपयोग करत त्याचे लेखी परीक्षा पण असते ऑनलाईन पद्धतीने ते पूर्ण करून अशा प्रकारचे ट्रेनिंग आणखी परिणामकारक होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि शेवटी मनोज पाटील आमची अपेक्षा आहे की पुणे शहराला एक अत्यंत आधुनिक टेक्नॉलॉजीसह आणि एक पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरसह ट्रॅफिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट लवकरात लवकर व्हायला पाहिजे. त्यासाठी PMRDA असतील, PMC असतील, इतर विभाग असतील, CSR असतील, DPDC असतील किंवा शासनाला निधीसाठी प्रस्ताव पाठवायचे ते लवकरात लवकर करून एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ज्यामध्ये आमचे कर्मचारी आमचे अधिकाऱ्यांचे ट्रेनिंग, त्यामध्ये नागरिकांना काही ट्रेनिंग, स्कूलचे मुले, कॉलेजचे स्टुडंट्स यांच्यासाठी ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स साठी काही विशेष मॉड्यूल्स, आमचे ट्रॅफिक विषयावर टेक्नॉलॉजीचे एक्झिबिशन,
काही स्टार्टअप्सचे एन्करेजमेंटसाठी काही त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिसोर्सेस अशा प्रकारचे अत्यंत एक मॉडर्न ट्रॅफिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची संकल्पना आपल्याकडे आहे. आपण त्या दृष्टिकोनातून पुढाकार घेऊन लवकरात लवकर त्याचे काम पण सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. परंतु जरी ते इन्स्टिट्यूट नसतील तरी पण हे ट्रेनिंगची प्रक्रिया आमची सुरू राहणार आहे. आता जनरल ट्रान्सफरचे सीझन आलेले आहे. बहुतेक 300 या 1000 पैकी 300 लोकांचे अंदाजे 5 वर्षाची टेन्युअर पूर्ण झालेली आहे. ते पोलीस स्टेशनला इथून बाहेर जाणार आहे. नवीन कर्मचारी येणार आहे. नवीन कर्मचाऱ्यांची ट्रेनिंग होईल आणि हे जे कर्मचारी इथून पोलीस स्टेशनला जात आहे ते ट्रॅफिक सेन्स इतर कर्मचाऱ्यांमध्ये पण स्प्रेड करतील अशी आम्हाला विश्वास आहे, अपेक्षा आहे आणि याचे अत्यंत चांगले परिणाम होईल यामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारची शंका नाही. आता आम्ही आज अत्यंत ट्रेनिंग ज्या दिवशी सुरू केले होते, प्रथम सत्र ज्यावेळी संपला होता आणि आज शेवटचे सत्र संपलेले आहे. तिन्ही ओकेजनवर मी उपस्थित होतो आणि बरेचशी गोष्टी आमची अपेक्षा व्यक्त केली होती. आज आम्ही ठामपणे शहराला आता पत्रकार मंडळी पण इथे आहे, सगळ्यांना आता अगरवाल साहेबांनी इथे पण सांगितले की आता आम्ही ट्रेंड कर्मचारी झालेले आहे, आमचे ट्रेंड डिपार्टमेंट झालेले आहे. आमचे ट्रॅफिक ब्रांच अत्यंत ट्रेंड आणि मॉडर्न झालेले आहे. तर आम्हाला रस्त्यावर पण तशा प्रकारचे प्रत्यक्ष त्याचे ट्रान्सफॉर्म्ड ट्रॅफिक ब्रांच आजपासून उद्यापासून दिसायला पाहिजे. आणि त्यामध्ये काही महत्वाची गोष्ट आम्ही परत आपल्याला सांगू इच्छितो. त्यामध्ये सर्वात महत्वाचे आहे जे सॉफ्ट स्किल्सचे वेगवेगळे मॉड्यूल्स मध्ये आपल्याला एक्सपर्ट्सनी ट्रेनिंग दिलेली आहे. त्या दृष्टिकोनातून रस्त्यावर उभे असताना लोकांशी चांगले बोलणे, आपली बॉडी लँग्वेज चांगला प्रोफेशनल मध्ये दाखवणे, आपली कंडक्ट अत्यंत पारदर्शक आणि अत्यंत चांगली असणे, आपले युनिफॉर्म आणि टर्नआउट, आपले हेअर कट, आपले शेव, आपले व्यवस्थित जे आपण प्रेझेंट करणार आपल्याला आपण पब्लिकांकडे ते अत्यंत बिनचूक आणि परफेक्ट, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची एररची संभावना नसायला पाहिजे. उदाहरण मी नेहमी सांगतो, बरेचसे वेळी दिसते की व्हीआयपी मुवमेंट होत आहे किंवा सीपीची गाडी जात आहे, आपल्या कर्मचारी थोडासा एक्साइटेड होऊन किंवा उत्तेजित होऊन जोरात सीटी वाजवू लागते किंवा लवकर निघा. तर आपण लक्षात ठेवा की कोणी पुढे जात आहे गाडीवर, मोटरसायकलवर, स्कूटरवर, फॅमिली, हजबंड, वाईफ, मुले किंवा गाडीमध्ये आपण लवकर चला, हे त्यांचे बॅलन्स बिघडतात आणि रस्त्यावर आपली एक भूमिका एक चांगली लोकांना जाताना पण दिसत नाही. खरं तर मी मनोहर पाटील मला सांगत होते ज्यावेळी आपण काही आमची गाडी जाताना असं करतात तर मला वाटतं की सीटचे खाली आपण डोकं दाखवायचेच नाही कोणाला की मी फसलो इथे. म्हणजे अशा प्रकारचे काही कृत्य कधी कधी आपल्यासोबत असलेले ट्रॅफिक वॉर्डन्स अशा प्रकारचे एक्साइटेड होऊन काहीतरी हे करत असतात. आपण लक्षात ठेवा, ट्रॅफिक ब्रांच आपले पुण्यात शहराचे किंवा पोलीस दलाचे एक पीआर ब्रांच आहे, पब्लिक रिलेशन ब्रांच. आपण किती प्रोफेशनल आहे, किती अनप्रोफेशनल आहे, किती इमानदार आहे, किती पारदर्शक आहे, किती हे आहे, सगळे ट्रॅफिक पोलीसच्या ऍक्शन वरून दिसते. कारण ज्यावेळी शहरात आम्ही घुसतो आणि शहराला बोर्ड असतो, आता आपण पुणे शहरात प्रवेश करत आहे आणि प्रवेश करताना जर दिसला की डंपर अवैध जोरात डंपर चालत आहे आणि जोरात गाडी लक्झरी पार्क आहे रस्त्यावर, लोक म्हणतील इकडचे पोलीस वाले एकदम फालतू आहे. म्हणून आपल्याला जी पब्लिक आपल्याकडून काय अपेक्षा करते, पुणे शहराचे शहर रातोरात अमेरिका आणि युरोपचे शहरामध्ये ट्रान्सफॉर्म होऊ शकणार नाही. मला पण कल्पना, आपल्याला पण आहे, जनताला पण आहे. तरी पण ही सर्व इन्फ्रास्ट्रक्चरल कन्स्ट्रेंट्सनी आपल्याकडून काही बेसिक अपेक्षा जे पब्लिकचे असते ते लक्षात ठेवून आपल्याला आपली बिहेवियर, आपली कंडक्ट बदलावा लागेल. आणि मला पूर्ण विश्वास आहे की जे आपला सॉफ्ट स्किल्सची ट्रेनिंग भेटलेली आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला एक नवीन ऊर्जा, यामध्ये परफेक्ट कॉप, परफेक्ट ट्रॅफिक पोलिसमॅन होण्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच आपल्याला एक नवीन ताकद आणि एन्थुसियाझम आणि कॉन्फिडन्स येईल असा मला विश्वास आहे. एक आपण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, मी वारंवार सांगते की कधी रस्त्यावर असताना काही कारवाई करत असताना कधी कधी आपल्या किचकट माणसासोबत पाला पडणारच आहे. काही
त्यांच्यासोबत, परंतु आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल त्यांच्याशी भांडण करून काही सिद्ध होणार नाही, इगो क्लॅश करून काही सिद्ध होणार नाही. ते जरी काही आपत्तीजनक वक्तव्य करत असेल, आपण आपले कूल मेंटेन करत, ते काही शिव्या किंवा अग्रेसिव्ह पण बोलत आहेत, तुम्ही थंडाने बोला. कारण शेवटी एक लक्षात ठेवा, आजकाल इतके ऍक्टिव्ह पूर्ण माध्यम आहे की ते टेळा बोलत असतील आणि आपण त्याचे टेळा उत्तर दिले तर सोशल मीडियावर गेला तर तुम्हीच चुकत आहे, तुमचीच गलती आहे, तुमचीच चूक आहे, अशा प्रकारचे जनरल भावना पब्लिक मध्ये होतो. आणि पब्लिकांची ही भावना काही चुकीची नाही आहे, त्याला वाटते की जे कोणी अथॉरिटी मध्ये आहे ती चूक केले असतील, अशा प्रकारचे लोकांची धारणा असते. म्हणून तुम्ही एक पाऊल मागे घ्या. ते जर भांडण करत असतील त्यांना सांगायचं की नाही, आम्ही रेड लाईट नाही जम्प केले. जाऊ दे, काय फरक पडते. एका व्यक्तीसोबत भांडण करून तुम्ही कितके तास हे करणार, रस्त्यावर सीन क्रिएट होईल, तुम्हाला पण डोका दुखी होईल. जाऊ द्या, काही नोंद करा, चलान वगैरे करायचे नंतर करा, एक नाही पण केले तर चालते. हो, परंतु कोणी दबाजी करत असते, कोणी गुंडागर्दी करत असतील, काही रेकॉर्डवरचे आरोपी असतील तर नक्कीच त्यांच्यावर जोरात कारवाई करायची. परंतु जोरात कारवाई करताना पण लक्षात ठेवा, मार खाऊन नाही यायचे ना. जर ते 2, 4, 5 आहे, तुम्ही एकटाच आहे तर कशाने भांडायचे. 2 मिनिटं गप्प बसा, एवढी आमच्याकडे 10, 15, 20, त्यानंतर जे करायचे जोरात कायद्याचे दणका त्यांना दाखवून देऊ की 7 पिढी त्याची आठवण देते. परंतु मार खाऊन नाही यायचे. हो, कारण मार खाऊन येते तर आपली प्रतिमा पण जाते, प्रतिष्ठा पण जाते, दुःख पण वाटते, इगो पण हर्ट होतो आणि शेवटी मार पण लागला. म्हणून टॅक्टफुली रस्त्यावर राहून टॅक्टफुली पब्लिकांना हँडल करावा लागते. तुम्ही रस्त्यावर चालताना लोकांचे आजकाल मानसिकता सगळे तणावामध्ये असते, कधी त्याला पण एक तासानंतर लक्षात येईल की चूक झाला, करायचे भांडले. म्हणून ही सगळी परिस्थिती लक्षात ठेवून रस्त्यावर कॉन्फ्लिक्ट सिच्युएशन कमीत कमी व्हायला पाहिजे. आणि तुमची कंडक्ट बिनचूक परफेक्ट असायला पाहिजे. अशा प्रकारचे धोरण तुम्ही सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग नंतर करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, विश्वास आहे. आणि याचे खरं जर ही चेंज झाली तर आपण लक्षात ठेवा, आमचे 90% काम होऊन गेलं. बाकी ही सगळी झाली तर जनता तुमचे समोर राहणार, पब्लिक तुमचे समोर राहणार. आणि खरं सांगू तर मागचे 2-3 महिन्यात टचवूड परत सांगितले आणि आजच मुंबईच्या भांडण, परंतु आता हे काही 3-4 महिन्यात प्रकार कमी झाल्याचे दिसते. आमच्याकडे एक्झॅक्ट फिगर्स नाही आहे की किती भांडण पूर्वी झाला, किती भांडण आता, परंतु ओव्हरऑल जे फील गुड फॅक्टर आहे ते दिसते. आणखी त्याला एकदम शून्यवर अशा प्रकारचे कॉन्फ्लिक्ट सिच्युएशन येईल अशी अपेक्षा आम्ही आपल्याकडून व्यक्त करतो. व्हीव्हीआयपी कॉन्वॉय मुव्हमेंट ही अत्यंत महत्वाची विषय आहे, त्यावर पण आपल्याला विस्तृतरित्याने इनपुट देण्यात आलेली आहे. एक लक्षात ठेवा, व्हीव्हीआयपी मुव्हमेंट आहे त्यांचे सुरक्षाच्या दृष्टिकोनातून त्यांना स्मूथ मुव्हमेंट द्यायची आहे. आणि स्केल प्रमाणे Z+, बघा Z पर्यंत काही तुम्हाला वाहतूक क्लिअरन्स द्यायची, ट्रॅफिक बंद करायची अशा कोणताही धोरण नाही आहे. Z+ आणि एसपीजी, प्रोटेक्टिव्ह किंवा राष्ट्रपती अशा प्रकारचे डिग्निटरी आले त्याच वेळी रस्त्या बंद होते. आणि रस्त्या बंद होते म्हणजे जे अनप्रोफेशनल पोलीस दल राहील त्याच्यासाठी सर्वात सोपा उपाय पूर्ण रस्ता बंद करून टाका. म्हणजे वाघोलीच बंद करून टाका, खराडी बंद करून टाका, इथे काहीतरी सतारा सगळे बंद करून टाका, व्हीआयपी एकदम सोपा निघून जाईल. परंतु ही काही प्रोफेशनलिझम नाहीये. प्रोफेशनलिझम आहे की कमीत कमी वेळात ट्रॅफिक नियोजित करून, बंद करून, डायव्हर्ट करून तुम्ही व्हीव्हीआयपीला स्मूथ मुव्हमेंट देणार, ही तुमच्यासाठी प्रोफेशनलिझम आहे. आणि ही अत्यंत महत्वाचं आहे. कारण एक लक्षात ठेवा, आपण व्हीव्हीआयपी पॉलिटिकल फंक्शनरीज असते. पॉलिटिकल फंक्शनरीजला कधीही पब्लिक त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे असते, आमच्यासाठी पण आहे, सगळ्यांसाठी असते. परंतु वाहतूक ज्यावेळी आपण बंद करते, पब्लिक मध्ये एक रेस्टलेसनेस असते. म्हणून कमीत कमी काय बंद करायचे, ऑपोजिट कॅटेगरीवर वाहतूक नाही बंद करायचे. कसे ते चालतील, स्ट्रेट वाले कसे चालतील, राईट वाले फक्त राईट टर्न, अगर या बाजूने येत आहे तर राईट टर्न बंद होतील, इकडे लेफ्ट टर्न बंद होतील, स्ट्रेट चालतील. म्हणजे ही नियोजन अत्यंत प्रोफेशनल दृष्टिकोनातून व्हायला पाहिजे. किती वेळात बंद करायचे की कॉन्वॉय निघतील, नंतर कसे सोडायचे की टेलचे मागे गाडी ओव्हरटेक नाही करणार, ही सगळी गोष्टी अत्यंत प्रोफेशनलिझमची आहे.
आणि यावर या ट्रेनिंग जी झालेली आहे मला विश्वास आहे की ही आम्ही पुढचे काळात अत्यंत प्रोफेशनली आपण करू. आणि त्याचबरोबर ग्रीन कॉरिडॉर ज्यामध्ये ॲम्ब्युलन्सेस किंवा काही ऑर्गनचे बरेचसे वेळी ग्रीन कॉरिडॉर्स असते, फायर वगैरेचे कॉल आला तर फायर ब्रिगेड असला, ॲम्ब्युलन्सचे मुवमेंट एक लक्षात ठेवा, ॲम्ब्युलन्स प्रिसीड्स एव्हरीथिंग. म्हणजे खरं तर अगर ॲम्ब्युलन्स जात आहे तर VVIPचे कॉन्वॉय थांबतील, ॲम्ब्युलन्स पुढे जातील. ही ग्लोबली रिकॉग्नाइज्ड प्रिन्सिपल आहे ट्रॅफिक मॅनेजमेंटची. ही सगळ्यांना लक्षात ठेवावं लागेल की कसे ते करता येईल. हो, VIPचे सिक्युरिटीवर कोणताही प्रकारचे आक्षेप न येता तुम्हाला ॲम्ब्युलन्स आणि हे काही फायर ब्रिगेडची कॉल आली त्यांना प्रेसिडेन्स असते. ॲम्ब्युलन्समध्ये कोणाचे जान, कोणी क्रिटिकल आहे, काही हे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवून त्यांना पण प्रायोरिटी द्यावा लागते. ट्रॅफिक सिग्नल्सचे आता बरेचसे वेळी आता मॅन्युअल सिग्नल्स आहे, काही ATCचे सिग्नल्स आहे. काही लोकांना अशा वाटते, काही कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला की आम्ही सिग्नल मॅन्युअल करून ते ट्रॅफिक खिचू. परंतु आपल्याला सांगतो ही प्रॅक्टिकल रित्याने शक्य नसते की तुम्ही मॅन्युअलवर घेऊन तुम्ही ट्रॅफिक खिचणार. किती तास खिचणार तुम्ही? आज अशा स्थिती आहे की सकाळी 8 वाजतापासून 12 वाजेपर्यंत जॅम असते, कंजेशन असते. संध्याकाळी 5 वाजता कंजेशन सुरू होतो, 9 वाजता 8 वाजेपर्यंत कंजेशन असते. तुम्ही 1-2 कर्मचारी एका जंक्शनवर असते, मॅन्युअली खिचणे शक्यच नाही. कधी कधी काही VIP मुवमेंट ॲम्ब्युलन्स टाकला तर त्यावेळी काहीतरी करून तुम्हाला खिचता येते. परंतु ओव्हरऑल तुम्हाला सिग्नल तुमचे मदतीसाठी आहे, त्याचे प्रायमरी वापर करावा लागेल. सिग्नलची टायमिंग्स मध्ये काही विषय आहे तर DCP ट्रॅफिक आणि प्लॅनिंग बॉडी ते चेक करून ते सिग्नलची टायमिंग्स कोणता, आपल्याला किती सेकंड द्यायचे ते तुमचे सजेशन द्या. तशा प्रकारे सिग्नलला सिंक्रोनाइज करता येते. परंतु मॅन्युअल घेऊन तुम्हाला पास करवणे शक्य नसते. आता काही ठिकाणी पेडेस्ट्रियन्स करून अशा प्रकारचे आक्षेप प्राप्त झालेले आहे. साहेब आपण पीक आवर मध्ये मॅन्युअल करून काढतो तर पेडेस्ट्रियनला कोणाचेही लक्षात नसते. शेवटी पेडेस्ट्रियन आहे, भारतात देशाला पेडेस्ट्रियन आहे, रस्त्या क्रॉस करावा लागते. तुम्हाला त्यांना क्रॉस करायचे ते तुम्ही नाही वेळ देणार तर ते आपसात त्या गाडीचे तसे घुसून ते चालणार आणि काही एखादी ऍक्सिडेंट किंवा काहीतरी आपत्तीजनक घटना घडणार. म्हणून सिग्नल्स मॅनेजमेंट वाहतूक शाखेकडून योग्यरित्याने होतील अशा प्रकारचे इनपुट पण आपल्याला प्राप्त झालेली आहे. ती नक्कीच त्याला आपल्याला फायदा होईल. आता अत्यंत चांगली एक हे आहे, आज 10-12 मार्च आहे, सॉरी 15 मे आहे. एक राऊंड पाऊसचे काल पडला, म्हणजे ते एक दाखवलं त्याने की आता आम्ही पाऊस पडणार तर कसे काय स्थिती होईल एक तुम्हाला दिसला. आता पुढचे 1.5-2 महिने आहे मॉन्सून मॅनेजमेंट आपल्याला करायचे आणि ट्रॅफिक विभागाची अत्यंत मोलाची अत्यंत क्रिटिकल भूमिका आहे बारिशच्या मोसममध्ये आहे. आपल्याला लक्षात येतील परवा लास्ट इयरचे घटना अनुषंगाने काही विचार करत होते आणि एक्झॅक्टली याच काळात म्हणजे 15, 17, 18 मेचे सुमारास एक जोरात बारिश एक दिवशी आला होता लास्ट इयर आणि पेड गेट पडला होता कुठेतरी कॅम्प एरिया काय एक्सप्रेस किंवा कॅम्प एरियामध्ये पडला होता. आणि पेड पडल्यानंतर मी पण नवीनच होतो त्यावेळी शहरात, नवीन म्हणजे झाला होता 2-4 महिन्या. परंतु ऑफिसवरून SRP ला जात असताना मला जे लक्षात आला ते टोटली आम्ही अनप्रिपेअर्ड होतो. म्हणजे एक्सेप्ट करायची हरकत नाही की कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणत होता त्यांच्याकडे कटर नाही, PMC म्हणत होता कटर शोधतो, कटर पेड कसे काढायचे. वाहतूक शाखेचे अधिकारी काहीतरी कुठेतरी निघून गेले होते. कुठून ट्रॅफिक करायचे म्हणजे वानवडीला कुठे थांबायचे, हडपसरला कुठून रेग्युलेट करायचे, गोळीबार चौकला काय करायचे, इथे कॅम्प एरियामध्ये काय करायचे, कोणालाही कल्पना नव्हती. अशा प्रकारचे म्हणजे सडनली ही झाला होता आणि आमची अनप्रिपेअर्डनेस यामध्ये दिसली होती. आता आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, बारिश झाला की जॅम होईल, कंजेशन होईल एक बाब, परंतु वाहतूक शाखे पूर्ण संख्याने आणि पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरतील जेणेकरून लोकांना कॉन्फिडन्स येईल सर्वात प्रथम की आमचे पांढरा वर्दीवाले ट्रॅफिकवाले आता मेहनत करत आहे. ही एक वेळा लोकांना दिसला की त्यांना 50-60% समाधान होऊन जाते.
की त्यांना पण कल्पना आहे की रस्त्याचे काही इश्यूज आहे, परंतु सर्वात प्रथम रात्री बेरात्री कधी पण वॉटर लॉगिंग किंवा पेड़ गिरणे किंवा हेवी पाऊस मध्ये आला की वाहतूक शाखेला पूर्ण संख्येने आपले ट्रॅफिक ब्रांचेसला रिपोर्ट करायला पाहिजे. बिना आदेश पाहता ट्रॅफिक चौकीला इंचार्ज आणि सर्व स्ट्रेंथ मध्ये कर्मचारी तिथे पोहोचायला पाहिजे आणि तिथून आपले डिप्लॉयमेंट व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक स्पॉट जे मागच्या वेळी जे जे कंजेशन स्पॉट झाला होता, जसे त्या दिवशी काही वॉटर लॉगिंग होत आहे हडपसर कोयतो रोड पे जिथे आम्ही राईट मुडतो राम टेकडी SRP कडे, तिथे कोपऱ्यावर 1 फीट पाणी लागला होता. नंतर कोणाकडे टुल्लू पंप होता ना काही होता, कुठे वॉटर लॉगिंग होत होता मागच्या वर्षी, कुठे रस्त्या खराबमुळे ट्रॅफिक कंजेशन होत होता. त्या त्या भागाचे तुमचे स्तरावर ड्रिल करून रेडी राहा की या ठिकाणी जे जिथे मागच्या वर्षी जिथे वॉटर लॉगिंग झाला, या वर्षी पण 99% चान्स आहे की तिथे वॉटर लॉगिंग होणारच आहे. जिथे जिथे कंजेशन झाला तिथे यावेळी पण होणार आहे. ती तुमची एक्सपिरियन्स बघून त्याचे काय ड्रिल राहील, कुठून कुठे कोणाला पाठवायचे. आता लास्ट इयर कोंडवा PIला मी कॉल करत होते, ते म्हणते आम्ही NIBM रोडवर आहे. NIBM रोडवर म्हणजे NIBM रोड इतके मोठा की कुठे एक्झॅक्टली, आणि त्याला तिथे सब्जीचे बाजार लागलेले आहेत, कुठे एक चौकला सब्जी का बाजार लागता है, तिथे कोणाला ट्रायचे काही नियोजन नव्हता. सांगण्याची अर्थ आहे की यावर्षी जी लास्ट इयरची इश्यू झाली त्याचे अनुषंगाने यावर्षी सगळ्यांची ड्रिल पूर्णपणे तयार, ड्रिल रिहर्स्ड, आणि महानगरपालिका जे ज्या विभागाची महानगरपालिका आहे त्यांचे सोबत एक मॉक ड्रिल या 1 आठवड्यात आपण कृपया करून कंप्लीट करा, जेणेकरून आम्ही महानगरपालिकेला सांगितलेले आहे की कमीत कमी शहराला 10-15 भाग मध्ये डिवाइड करा. सगळ्यांकडे ट्री कटर, पेड़ काटण्याची साधन, टुल्लू पंप, वॉटर लॉगिंग झाला, वॉटर साठला तर ते टुल्लू पंपनी बाहेर काढायचे, काही ड्रेन्स वगैरे क्लिअर करायसाठी मेकॅनिझम. ही महानगरपालिका आणि तुमचे सोबत अशी प्रकारची ड्रिल इमिजिएटली होणे बंधनकारक आहे. त्या भागाचे नागरिकांसोबत तुमची एक इंटरॅक्शन, तुमचे एरियाचे माजी नगरसेवक, त्या एरियाचे लोकप्रतिनिधी की कुठे काही ड्रेन सफाई करवायचे, काही लोक म्हणत होते की ड्रेन सफाई झाला तर पाणी लवकर निघते, तर महानगरपालिका सोबत कोऑर्डिनेट करून ड्रेन्स वगैरे क्लिअर यांचे सेक्शन पंप तुम्हाला नाही करायचे, त्यांच्याकडून करायचे. जिथे जिथे जंक्शन्सवर पॉटहोल्स आहे त्याचे पूर्णपणे मॅपिंग करून तुमचे संबंधित महानगरपालिकाचे संबंधित विभागाला कळून त्यांचे मागे लागून ते सगळे भरणे, अशा प्रकारचे तयारी हे बारिशच्या सीझन मध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर अतिक्रमण वगैरे ज्यांचे पुढे ट्रॅफिकचे कंजेशन असते ती बघणे गरजेचे आहे. बरेचसे वेळी एक वेळा मुंबईला आपल्याला ज्यावेळी जोरात एक डेल्यूज झाला होता तर ओपन मॅनहोल्स मध्ये जीवितहानी होते. जर आपल्याला रस्त्यावर चालताना ओपन मॅनहोल्स दिसते तर आपण महानगरपालिकाला कळून ते मॅनहोल्स वगैरे प्रॉपरली बंद होऊन जातील. अशा प्रकारचे आपल्याला रेन सीझनला आता एक दिवशी जे लो लाईन एरियामध्ये सिंगल झोन 3 एरियामध्ये एक पूर परिस्थिती निर्माण झाली होती. आता कुठे कुठे पूर परिस्थिती होती, शिवाजीनगर के एरियामध्ये होता, काही झोन 3 ला होता. त्या एरियाचे आपल्याला बघावा लागेल. आता तयारी की एक पुलवर एक कोणता पुल आहे ते आम्ही वर होतो आणि खाली भिड़े और जिथे गाड़ी खड़ा था और बह रहा था वो ते एक हम ऊपर खड़े थे आणि खाली एक पुल होता, तिथे पाणी लेवल वाढत होता आणि गाडी बहने की स्थिती में थी. अशा प्रकारचे सर्व ठिकाणावर कुठे बॅरिकेड अगर अशा प्रकारची झाली तर कुठे बॅरिकेड ठेवायचे, कसे लोकांना इव्हॅक्युएट करायची, ही सगळी तुमची मानसिक आणि प्रात्यक्षिक ड्रिल्स ही तयारी करून तुम्ही तुमचे जे ट्रेनिंग झालेली आहे, तुम्ही ट्रेन्ड मॅन पॉवर अशा दिसायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आणि जे मी सांगितले की प्रामाणिकपणे, मेहनतीने, इमानदारीने आपण रस्त्यावर जर काम केले. आता मला सांगा डंपर्सची किती
वाईट स्थिती आहे. जरी इथे आज इन हाऊस नाही आहे डिस्कशन, परंतु जे आहे चूक झालेली आहे ते झालेली आहे. परंतु वाघोलीच्या रस्त्यावर 2 वेळा डंपरची गाडी ऍक्सिडेंट करते. एक वेळा 2-3 ते फुटपाथवर घुसून दोन किंवा 2 बहुतेक मृत्यू त्यामध्ये झाली होती. आता एक बाईची मृत्यू वाघोली रस्त्यावर झाली. ते डंपर ड्रायव्हरकडे लायसन्स नाही. डंपर एका लोकप्रतिनिधी वाल्यांचे भाच्याचे डंपर आहे. ते खुलेआम रस्त्यावर चालते, लायसन्स नसताना ऍक्सिडेंट करते, दारू पिऊन चालवते. ही कसे मान्य होईल? काही कोपऱ्यात काही छोट्या छोट्या नागरीमध्ये काही एखादी घटना घडली आम्ही समजू शकतो, परंतु वाघोली रस्त्यावर आम्ही पण व्हिजिट करून लोकांना काहीतरी आश्वासन देऊन आलेले आहे की आम्ही ते राज्य करून टाकणार, तरी पण तिथे डंपरची गाडी चालते आणि पोलिसवाल्याला दिसत नाही. ही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ही काही याचे म्हणूनच आम्ही त्या ट्रॅफिक ब्रांचचे पीआयला रातोरात बदली केली. आता ते म्हणते की त्या दिवशी सुट्टीवर होते तर ते त्या दिवशी चालत होता आणि त्या दिवशी म्हणला असं नाही आहे की ते होते तो नाही चालतात, एक दिवसापूर्वी पण चालत होता. परंतु यावर ही ओपन उल्लंघन मान्य है. जीवितास लोकांना धोका होतो. लक्झरी बसेस रस्त्यावर पार्क होऊन हे करण्यामध्ये एक दिवशी केले गुंजन चौक किंवा कोणताही चौकला 4, 5, 10, 15 लक्झरीज उभे होता. आम्ही काहीतरी थोडा जास्ती पण सांगितले करायसाठी, परंतु आम्ही फक्त 100 रुपयाची चालान करून त्याला सोडणार. ही कुठे इकॉनॉमिक इक्विलिब्रियम मेंटेन करायचे आपल्याला? इकॉनॉमिक डिसइक्विलिब्रियम करायचे त्यांच्यासाठी. अगर डंपर चालक आहे पकडला तर 100 तुमचे 500-1000 रुपये त्याला काहीच फरक पडत नाही. जप्त करा गाडी. जप्तीची डिटेलची पॉवर आहे, नाही मिळालं तर ते कायदा येऊन इन्चार्ज मला विचारा कसे जप्त करायचे. की जे तुमचे सांगणे जे ऐकत नाही, विशेष करून मोठे व्यवसाय डंपर पानी का टैंकर तो चला एसेंशियल कमोडिटी है, एक बार थोड़ा हल्का चलो, परंतु डंपर लक्झरी बसेस साहेब एकदम अमान्य आहे. एक दिवशी ते काही मीटिंग मध्ये खडकी पीआय ट्रॅफिकचे सांगत होते ना साहेब, ते जॅम होत आहे म्हणजे काय, कारण ते पिंपरी चिंचवड मधून येत आहे म्हणून आम्ही येलो. ही उत्तर मला कधी द्यायचं की ते तिथून येत आहे म्हणजे मी पण अलाउ करणार, तर आम्ही काय तर कोणी बंद नाही करणार. ते पिंपरी चिंचवड म्हणतील की ग्रामीणकडून केले म्हणून बंद नाही केले, हे ग्रामीण बोलतील नवी मुंबईवरून आला म्हणून बंद केले, म्हणून ते पीआयला बंद केले. आता ते सांगते की तिथून बंद झाले. आमचे म्हणणं आहे की नो हेवी व्हेकल 100% फुटवायला. प्रॉब्लेम काय, प्रॅक्टिकल इश्यूज अगर जर आहे तुमच्याकडे इसको याच्या एन्फोर्समेंट मध्ये आपण या चर्चा करून जॉइंट सीपी साहेब, ऍडिशनल सीपी साहेब, डीसीपी साहेब पासून मार्ग काढू, परंतु आंख बंद करून त्यांना जाऊ द्यायचे ही योग्य नाही है. क्योंकि ऑलरेडी शहरात ट्रॅफिक अत्यंत मोठी कंजेशन आहे. अशा प्रकारचे वाहतुकीला फ्री एंट्री आणि फ्री मूवमेंट देणे, कंजेशन आणि सेफ्टी हे दोघेंचे इश्यूजवर विपरीत परिणाम होतो. कृपया करून सर्व चौकी इंचार्ज आणि आमचे कर्मचाऱ्यांना आग्रह आहे, नम्र विनंती आहे की साहेब शेवटी आम्ही म्हणजे ऍक्सिडेंट प्रिव्हेन्शन हे आमच्यासाठी सर्वात मोठी गोष्टी आहे आणि मर्डर पेक्षा जास्ती लोकांचे जीव आज ऍक्सिडेंट मध्ये जात आहे. हे आपल्याला, मला आणि सगळ्यांना या विषयावर परीक्षण करणे गरजेचे आहे. आणि त्यामध्ये जर आपण बघितले तर 50 to 60% ऍक्सिडेंट मध्ये हेवी व्हेकल्सचे इन्व्हॉल्वमेंट आहे. आपल्याला एकदम म्हणजे ड्रॅकोनियन भूमिका घेऊन ही सगळ्याला बंद करावं लागेल आणि साहेब परिणामकारक कारवाई करा. ते लक्झरी वाले जर बोलतील ना की ते जप्त करणार साहेब आम्ही पॅसेंजर कसे सोडणार, जाऊ द्या जरा पॅसेंजर घेऊ, परंतु त्याच्या मालिकला बसवा पुढच्या दिवसापासून आणून की ते गाडी सोडून परत यायला पाहिजे आमच्याकडे आणि 6 महिने आमच्याकडे राहते. नंतर तुम्ही येऊन घेऊन जा आणि तुम्हाला कोणी करत असतील कायदा किंवा तुम्हाला काही दबाव वगैरे टाकत असतील घेऊन या आमच्याकडे, मी त्याला आमच्या पद्धतीने शिकून टाकू त्याला. परंतु भूमिका एकदम क्लिअर आहे की यामध्ये हम आमचे काही म्हणजे 2 नावामध्ये चालणार नाही. आम्ही 1 नावामध्ये चालणार, 2 नावामध्ये बसून तुम्ही चालण्याचे प्रयत्न केले तर तुम्ही गिरणार नदीमध्ये. म्हणून ही गोष्टीवर कृपया करून आपण हे करा. दुसरा एक जे मुख्य मेजर लोकांचे आक्षेप आहे, जनताची आक्षेप आणि आमची पण आक्षेप आहे. आणि ज्यावेळी आपण करतो की अशा सर्क्युलर काढले असं सांगितलं तर पत्रकार पण आम्हाला म्हणते की साहेब काही कागदोपत्री आहे, काही लपून छपून कारवाई करणे म्हणजे तुम्हाला उद्देश पकडायचे, फाईन गोळा करायचे नाही आहे,
तुमचे आहे की तुमची प्रेझेन्सनी कोणी उल्लंघन करू नये. जे कारवाई करायचे सीना ताण के खड़ा रहा रस्त्यावर, चौकवर, समोर आणि शक्यतो सीसीटीव्ही कॅमेराचे खाली, आणि जे कारवाई करायचे एन्फोर्समेंट करायचे करा. जंक्शन पेड़ के नीचे छुप के कारवाई करते लोकांना वाटते की काहीतरी गैरप्रकार चालू आहे, काहीतरी गोंधळ चालू आहे, काहीतरी हे फालतूगिरी चालू आहे. मला पण शंका आहे ते कशासाठी तसे करायचे. तुम्हाला करायचे तुम्ही आरामात करा. तो पुण्या शहराला इतके कंजेशन आहे की तुम्हाला एन्फोर्समेंट सीसीटीव्ही कॅमेरा ई चलान डिव्हाइसनी करत बसा. तुम्ही रस्त्यावर थांबून एक गाडीला थांबून कोणी उद्रेक करत असतील तर नक्की पकडा, परंतु एक गाडीला थांबून चलान करून टू व्हीलर फोर व्हीलर पुण्या शहराची स्थिती बघून ते करणे प्रोफेशनली करेक्ट नाही है. कारण वो उससे त्याच्यावरून कंजेशन डेव्हलप होतो, कंजेशन बिल्डअप होतो. हो, आणि पेड चलान वसुली करायची मोहीम घ्यायची. पूर्ण शहरात कधी तुम्ही 1000 लोक इथे आले म्हणून एक दिवशी सॅटर्डे किंवा काही दिवशी लीन फेज मध्ये काढा सगळ्याला बाहेर. आम्ही पोलीस स्टेशनचे लोक पण काढू बाहेर, सगळे चलान फाईन वसूल करून गेले. आणि त्यामध्ये जे मोठा मोठा जे 10-50 पेक्षा जास्ती चलान बसलेले गाडीची यादी द्या, त्यांना घरातून उचलून बोलून घेऊन कारवाई करतो. परंतु रस्त्यावर तुमचे पारदर्शकता असणे आणि लोकांना कॉन्फिडन्स असणे की आम्ही पारदर्शक आहे ही दाखवणे अत्यंत गरजेचे आहे. आणि मला विश्वास आहे की आपण त्या दृष्टिकोनातून कारवाई करणार. काही आयकॉनिक रोड पुण्या शहराला, मी वारंवार सांगते की पुण्या शहराला काही आयकॉनिक रोड्स आहे जे मी ज्यावेळी पुण्यात बघितले पण नव्हते, त्या लहानपणापासून मला काही ऐकायचे की FC रोड आहे पुण्याला, जे रोड आहे, MG रोड आहे, ती एकदम चांगली हिस्टॉरिकल हे रोड्स आहे. आता आज आपण रोडवर गेले तर सगळे रोडवर हॉकर, सगळे रोडवर सगळे प्रकारचे इनडिसिप्लिन चालू आहे. MG रोडवर गेले तर कोण्यावर पार्किंग करता. कायद्याची ट्रेनिंग इनपुट झालेली आहे. एक कायद्याची इनपुट मध्ये एक मोठं कायद्याचे लक्षात ठेवा, कॉर्नर पार्किंग बाय ऍक्ट बँड आहे. 100 मीटर इन दी कॉर्नर्स ते बँड आहे पार्किंगसाठी. आता MG रोडवर एक दिवशी मी गेलो, डोराबजीचे पहिल्यावाले चौकवर एक बारचे बियर बारचे दुकान आहे कोपऱ्यावर, त्यांचे बाहेर 20-25 मोटरसायकल उभे आहे. मला वाटलं गाडीतून उतरून ते सगळे गाडी मीच तोडून टाकू अशा प्रकारची इच्छा आली. ते करता येते नाही मला माहिती आहे, परंतु अशा आला की काही कोणाला काय दिसत नाही. आणि हे बारवाला म्हणजे खरं तर बारवाल्याला खूप लावून टाकायला पाहिजे. म्हणून पाहिजे ते बारवाल्याला सांगा की एक दिवशी पण दिसला इथे पार्किंग, आणि याच्यापैकी तुमच्याकडे ग्राहक दिसला तर तुमचे 3 दिवसासाठी दारूचे दुकान बंद राहील. काहीतरी त्यांना जबाबदारी द्या की तुम्ही तुमचे ऑडिट करा. गोबऱ्यावरचे जे दारूचे दुकान आहे तो अशा प्रकारचे जे आयकॉनिक रोड्स आहे, कमीत कमी ही तिन्ही रोड एकदम शिस्तीत दिसतील, डिसिप्लिन दिसतील अशी प्रकारची अपेक्षा आहे. मला पूर्ण विश्वास आहे की अत्यंत ॲम्बिशियस प्रोजेक्ट आम्ही सुरू केले होते ट्रेनिंग द्यायची, ती आज फर्स्ट फेज कंप्लीट झालेली आहे. सर्व ज्यांनी ट्रेनिंग घेतले त्यांचे अभिनंदन. जे कर्मचाऱ्यांनी, त्या अधिकाऱ्यांनी जे मोठ्या चांगली भूमिका बजावली त्यांचे अभिनंदन. सर्व ऑर्गनायझर्सची आणि ट्रेनर्सचे अभिनंदन. आणि खरं आता वेळ आलेली आहे की आम्ही रस्त्यावर दाखवू की आम्ही कसे. आता एक नवीन प्रोफेशनल ट्रेन फोर्स झालेली आहे. या प्रकारे आम्ही रस्त्यावर लोकांना दाखवू आणि मला विश्वास आहे की याची एक सकारात्मक प्रतिसाद लोकांकडून मिळेल. आणि आपण आणि आम्ही सगळे मिळून जनताची जी अपेक्षा आमच्याकडून आहे, वाहतूक शाखेकडून आहे, वाहतूक पोलिसांकडून आहे, ते आम्ही चांगल्या पूर्ण करू अशी विश्वास व्यक्त करतोय. परत आपल्या सर्वांना अभिनंदन. धन्यवाद. जय जय भारत. Thank you so much sir for your precious words of enlightenment. सरांच्या भाषणासोबतच आपला कार्यक्रम समारोपाकडे जात आहे आणि पोलीस उपायुक्त सरांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं.